देशामध्ये नुकत्याच नीटच्या परीक्षेचा निकाल लागलेला आपण पाहिले आणि आपण बघितलं आहे की बारामतीची श्रावणी कृष्णा कुदळे हिने देशामध्ये 5वा क्रमांक मिळवला आहे, तर मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे। हे संपूर्ण श्रावणीचं कुटुंब आपल्याबरोबर आहेत, तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। एकंदरीत आपण श्रावणीला विचारू की कशा पद्धतीने तू अभ्यास केला होता आणि या यशामध्ये तू कुणाला श्रेय देशील? मी सुरुवातीपासूनच एकदम रोज सातत्यपूर्ण एकदम डीप अभ्यास केला, जेणेकरून माझे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मला ह्याच्यामध्ये माझे पॅरेंट्स आणि माझे टीचर्स अकॅडमीतले सक्सेस कोड अकॅडमीतले टीचर्स आणि माझे पॅरेंट्स यांचं ह्याच्यात खूप मोलाचं योगदान आहे। त्यांनी मला सुरुवातीपासूनच प्रत्येक माझ्या चुकांमध्ये मला पुढं कसं इम्प्रूव्ह करता येईल ते शिकवलं आणि मला खूप जास्त सपोर्ट केला। दिवसाचा अभ्यासाचा क्रम कसा होता? माझा सकाळी उठल्यानंतर एक साधारणतः 2 तास अभ्यास व्हायचा। दिवसभर 9 ते 4 माझे लेक्चर्स असायचे, नंतर आमचे डाऊट सेशन असायचे क्लासमध्ये आणि नंतर घरी मग 4 तास अभ्यास व्हायचा। आपण बघतोय की आता कुठल्याही मुलगा असून दे मुलगी असून दे मोबाईलशिवाय त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे। ह्या काळात तू मोबाईल वापरत होती का? नाही, म्हणजे ह्या 2 वर्षात मी मोबाईल पूर्णपणे बंद होता, मी मोबाईल वापरला नाही। इतर मुलींना काय तू मार्गदर्शन करशील? तुम्ही म्हणजे ह्या समाज माध्यमांपासून थोडं 2 वर्ष तरी ॲटलिस्ट दूर राहा आणि अभ्यासावर खूप जास्त फोकस करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनी तयारी करा। श्रावणीची आई आपल्याबरोबर आहे, काय वाटतंय तुम्हाला? श्रावणी तर पहिला नंबर मिळवलाच आहे, परंतु देशामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे। आत्ताच पवारसाहेबांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे। काय मदत लागली तर म्हणलेत मला जरूर कळवा। हो, नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे की देशामध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक तिने मिळवलेला आहे। यामध्ये तिचे कष्ट आणि अकॅडमीचं मोलाची साथ ही खूप महत्त्वाची ठरलेली आहे। अभ्यास करत असताना तुमचा काय वादावादी होत होता का? नाही, अभ्यास करताना कधीच वाद नाही झाला, उलट तिला सांगावं लागायचं की बाळा आता अभ्यास बास कर आणि झोप आता तू, असं म्हणजे अभ्यास कंटिन्यू अभ्यासच करत होती? हां, तिला कधीच सांगावं लागलं नाही, तिने मनापासून अभ्यास केलेला आहे। श्रावणीचे वडील आपल्याबरोबर आहेत आणि आपल्याला आवर्जून सांगायचं की श्रावणीचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहेत आणि शिक्षक असल्यानंतर मुलांची प्रगती कशी होती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय मार्गदर्शन केलं होतं आपल्या कन्येला? इतर मुलींना आपण काय सल्ला द्याल? नक्कीच आम्ही असं तिला आमच्या कामातून दाखवून देत होतो की आम्ही आमचं शिक्षक म्हणून काम प्रामाणिकपणे करतोय, तू विद्यार्थी म्हणून तू तुझा अभ्यास प्रामाणिकपणे कर। आणि तिने अक्षरशः शब्दशः त्या गोष्टीचं अनुकरण केलं आणि तिला कधीही सांगावं लागलं नाही की तू आता अभ्यासाला वेळ काढ, अभ्यास कर। उलट ती अभ्यासामधूनच बाकीच्या गोष्टी करायला थोडासा वेळ काढायची, इतकी ती अभ्यासामध्ये घडून गेलेली होती आणि तिने हे क्षेत्र आवडीने निवडलेलं आहे, त्यामुळे ती अतिशय मनापासून सगळ्या गोष्टी करायची। तिच्या मार्गदर्शक शिक्षकांनी तिला वेळोवेळी खूप सपोर्ट केला, कोणतीही छोट्यात छोटीसुद्धा शंका तिची राहू नये ही काळजी घेतल्यामुळं आज देश पातळीवरचं एवढं उच्च यश तिने संपादन केलेलं आहे। श्रावणीचे शिक्षक आपल्याबरोबर आहेत, फक्त 2 मार्क म्हणजे 10 मार्क तिला कमी पडलेले आहेत। कशामध्ये ती कमी पडली? जर तिला अजून 10 मार्क पडले असते तर देशात ती पहिली आली असती। नक्की कुठं कमी पडली हेच आपणच सांगू शकता? सर, तिला बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360 मार्क आहेत। फिजिक्समध्ये तिचा 1 प्रश्न गेलेला आहे आणि केमिस्ट्रीमध्ये 1 प्रश्न गेलेला आहे। खरं तर जेव्हा आम्ही पेपर व्यवस्थित बघितला तेव्हा असं लक्षात आलं की तिच्या त्या दोन्हीही सिली मिस्टेक झालेल्या आहेत। तर मला हे सांगताना फार अभिमान होतो की पेपरमध्ये खरं असं काही नव्हतं जे तिला येत नाही। तिथं 2.25 तास अखंड घ्यावे लागले, कारण पेपर लेंदी होता। त्यात चुकून होणाऱ्या ज्या 2 चुका आहेत त्या तिच्या झालेल्या आहेत। इतर मुलींना आपण काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल? आणि तिने 2 वर्ष मोबाईल अजिबात हाताळलेला नाही, कारण का तिने फक्त कॉन्ट्रेशन ठेवलं होतं ती अभ्यासावरती। खरं तर पुस्तक वाचून जेव्हा आपण स्वतः सोडवत राहतो त्यानंतर आपली जी डीप तयारी होते ती फक्त व्हिडिओ बघून होत नाही। त्यामुळं मी इतर मुलींनाही सांगेन की श्रावणीसारखं 2 वर्ष तुम्ही मनापासून पुस्तक वाचून आणि तुमच्या शिक्षकांच्याकडे जाऊन संकल्पना क्लिअर करा। दुसरे शिक्षक आहेत आपल्याबरोबर, मला सांगा श्रावणीचं तर सर्वत्र कौतुक होतच आहे। आत्ता आपण बघितलं की पवारसाहेबांनी देखील कौतुक केलेलं आहे, काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी देखील कौतुक केलेलं आहे। काय तिला 10 मार्क कमी पडले आणि अजून मुली घडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात आणि तिला कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करत आला होता ह्याची थोडी आपल्या प्रेक्षकांना देखील माहिती कळली पाहिजे। सरांना मला सांगायला आवडेल की विद्यार्थी जेव्हा तयारी करतो
तेव्हा नक्कीच त्याला खूप शंका येतात आणि प्रत्येक शंकाचं निरसन जर झालं तर विद्यार्थ्याला शक्यतो इतर कोणत्याही माध्यमातून अभ्यास करण्याची गरज पडत नाही. तिनेही ते कटाक्षाने पाळलं की ते कुठल्याही इतर माध्यमांवरती अभ्यास किंवा सर्च करायला गेली नाही आणि तिने जी काही शंका विचारली ती प्रत्येक शंका निरसनाचा आम्ही प्रयत्न केला. आता प्रत्येक विद्यार्थ्याला असंच आम्ही मदत करू शकतो अशी एक सिस्टम आम्ही तयार केलेली आहे, ज्यातून आम्ही अगदी प्रत्येक वर्गातला प्रत्येक विद्यार्थी यातूनच कसा जाईल आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला कठीणातली कठीण कन्सेप्टसुद्धा कशी सोप्या पद्धतीने सांगता येईल हा मानस राहतो. ह्या परीक्षेचा मूळ पाया जो आहे ते आहे NCERT नीट परीक्षेचा. तर ती NCERT किती इतंभूत छान घेतली जाईल आणि प्रत्येक त्यातलं वाक्य प्रत्येक प्रश्न हा मुलाच्या हातून कसा स्वतः प्रॅक्टिसमधून जाईल याचा प्रयत्न आम्ही करत असतो. यातून मुलांना यश मिळवायला सोपं जातं. तर आपण बघितलंय की जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण कुठल्याही शिखरावर पोहोचू शकतो हे दाखवून दिले श्रावणीने. प्रशांत मोहितेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती.